नमस्कार मंडळी. बऱ्याच दिवसापासून ना आमच्या तिघांचा पावभाजी खाण्याचा प्लॅन चालू होता. पण तेलंगणामध्ये ना आपल्याला जशी पाहिजे तशी झणझणीत पावभाजी मला तर अजून कुठे भेटलेली नाही. म्हटलं चला घरीच आपण करून बघूया. सर्वप्रथम मी कढईला छानपैकी तापून घेतलं, गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये बटर आणि तेल असं मिक्स प्रमाणात टाकलं. नंतर तेल तापल्यानंतर मी जिरं आणि अद्रक लसणाची पेस्ट आणि हिंग अशा 3 गोष्टी टाकून घेतल्या आणि मस्तपैकी त्यांना तापू दिलं, छानपैकी फ्राय होऊ दिलं. मग लगेच बारीक चिरलेला कांदा टाकला. कांदा जसा आपण गुलाबी रंगामध्ये पिंकिश कलरमध्ये येईल ना, त्याच्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची टाकायची. त्याच्यानंतर त्याला पण थोडंसं वेळ द्यायचं, छान प्रकारे फ्राय होऊ द्यायचं. थोडंसं त्याला वाफवून घेतलं टाकलेल्या सगळ्या गोष्टींना आणि लगेच मी हे सुक्या मी लाल मिरच्यांना थोडंसं भिजवून घेतलं होतं गरम पाण्यामध्ये आणि त्याचं पण पेस्ट बनवून घेतलं लसूण आणि मिठासोबत. त्याला पण मिक्स केलं छानपैकी आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. त्यांना पण छानपैकी फ्राय करून घेतलं. त्याच्यानंतर टाकायचं धण्याची पूड, जे की मी जाडसरच कुटून घेतलेली होती. त्याला पण फ्राय करून घेतलं. सगळ्या गोष्टींना वेगवेगळा टाईम देऊन फ्राय करून घ्यायचं, म्हणजे पावभाजीला चांगल्या प्रकारची टेस्ट येते. नंतर टाकायचं बारीक चिरलेला टोमॅटो. फ्राय झाल्यावर आपला जो पावभाजीचा मसाला आहे तो पण टाकून घ्यायचा. मी इथं अंदाजे टाकलं 2 ते 3 चम्मच आणि कढईला डाग लागू नये म्हणून मी काय केलं, एक 2 ते 3 चम्मच गरम पाणी टाकलं. मस्तपैकी सगळ्या गोष्टींना फ्राय करून घेतलं आणि वाफवून घेतलं आणि मस्तपैकी पावभाजी तयार झाली. पण ना ॲक्च्युली मी विसरले पावभाजीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करण्याचा, कारण की आमच्या तिघांना इतकी भूक लागली होती ना, आम्ही ते पावभाजी संपूनही टाकली. दुपारच्या टाईमला जेव्हा आम्ही प्लॅन्टिंग करत होतो ना, तेव्हा घराच्या समोर म्हणजे जे मोकळी जागा आहे ना, तिथं मोर आणि लांडोर अशी दोघांची जोडी आली होती. ते पाहून एवढं भारी वाटत होतं आणि श्रीमयी हे सगळं पहिल्यांदा बघत आहे. आपण हे लहानपणीपासून पाहत आलोत, पण मोर आपल्याला खूप रेअरली बघण्यासाठी भेटतात. म्हटलं चला, खूप छान वाटलं. संध्याकाळच्या टाईमला मात्र आमच्या तिघांचं खाऊन पिणं झालं होतं. म्हटलं चला कुठेतरी बाहेर नेऊया. तसं श्रीमईला पण संध्याकाळी फिरण्याची थोडी सवय आहे. म्हटलं दोन्ही पण काम होतील. अजून एक काम आमचं असं होतं की पिठाच्या गिरणीमध्ये गहू आणि ज्वारी दळण्यासाठी द्यायचे होते. म्हटलं हे पण होऊन जाईल आणि फिरणं पण होऊन जाईल. चला जाऊया. पण पिठाच्या गिरणीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्तच वेळ लागलं. चला थोडंसं बोर पण झालं, पण चला काम महत्त्वाचं होतं. रात्री मात्र श्रीमईचं असं बेड टाईम चालू होतं, धिंगाणा मस्ती. म्हणलं हिला काही झोपायचं. तसंही टी व्हीवर बॉर्डर 2 आलेलाच होता. म्हणलं चला बघून घ्यावं. तसं पिक्चर खूपच छान आहे आणि श्रीमईला त्यातलं हे सॉन्ग स्पेशली खूप आवडतं. आम्हालाही खूपच आवडतं. म्हणलं एन्जॉय करत आहे तर करू द्यावं. सो आजच्या पुरतं इतकंच. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.